हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द DDL. DDL म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज. याची आपण पूर्णपणे मराठीत माहिती घेतली होती. जर तुम्हाला या टॉपिकची माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. त्यात मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत आणि डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलं आहे व्हॉट इज द DDL. ओके. आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज द DML इन SQL. DML म्हणजेच काय, त्याचा उपयोग काय आहे आणि त्याचे कमांड्स काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला सुरुवात करू. DML म्हणजेच डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. हा एक SQL कमांडचा टाईप आहे जो टेबलमधील डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि मॅनेज करण्यासाठी वापरला जातो. DML कमांडचा वापर करून आपण काय काय करू शकतो तर पहा. न्यू डेटा इन्सर्ट करू शकतो, डेटा डिलीट करू शकतो, एक्झिस्टिंग डेटा आपल्याकडे आहे तो अपडेट करू शकतो आणि टेबलमधील डेटा मॉडिफाय करू शकतो. त्याच्या डेफिनेशनमध्येच दिलेलं आहे की आपण त्याचा टेबलमधील डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि मॅनेज करू शकतो DML कमांड थ्रू. ओके. आता आपण बघणार आहोत की मेन DML कमांड्स. त्यामध्ये मेन DML कमांड्स कोणकोणते आहेत तर इन्सर्ट, टेबलमध्ये न्यू डेटा ॲड करण्यासाठी वापरतात. सेकंड, अपडेट, टेबलमधील एक्झिस्टिंग डेटा चेंज करण्यासाठी वापरतात. थर्ड, डिलीट, टेबलमधील डेटा डिलीट करण्यासाठी वापरतात. हे आहे व्हॉट इज द DML इन SQL, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. याची आपण आज पूर्णपणे मराठीत एक्सप्लेनेशन पाहिलं आहे की त्याचा उपयोग काय आहे, त्याचं कमांड्स काय आहेत आणि कमांडचा उपयोग काय आहे आपल्या टेबलमध्ये, हे आज आपण पूर्णपणे पाहिलं आहे. जर तुम्हाला असंच नवनवीन शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन शिकता येईल. आणि तुम्हाला कोणत्याही टॉपिकची माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा.